नमस्कार, मी प्राध्यापक क्षितिज पाटुकले। आज आपण अंकोरवाट कंबोडिया या ऐतिहासिक हेरिटेज म्हणजे वारसा सहलीबद्दल चर्चा करणार आहोत, माहिती करून घेणार आहोत। संपूर्ण जगातील सर्वात मोठे मंदिर म्हणजे केवळ मंदिर अशा अर्थाने नव्हे, तर कोणत्याही धर्मातील सर्वात मोठी प्रार्थना स्थळ असलेली वास्तू म्हणजे अंकोरवाट। युनेस्कोनं अंकोरवाट येथील या विष्णू मंदिराला जगातील सर्वात मोठं मंदिर अशी मान्यता दिलेली आहे। वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये त्याचं नाव आहे। आता कंबोडिया हा प्राचीन काळी कंबुज देश किंवा कामेर देश या नावाने ओळखला जात होता। खरं तर अखंड भारताचाच तो एक त्यावेळेला भाग होता। इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये तमिळनाडू मधला एक युवक, त्याचं नाव होतं कौंडिण्य, त्याला असं स्वप्नात दृष्टांत झाला की त्यानं एका मोठ्या जहाजामध्ये बसून समुद्रामध्ये प्रवास सुरू केलाय आणि तो प्रवास करत करत त्याने एक नवीन देश शोधून काढला आणि त्या देशात जाऊन तो त्या देशातला राजा झालेला आहे अशा प्रकारचा दृष्टांत, स्वप्न दृष्टांत त्याला झाला आणि तो खरोखरच अत्यंत साहसी असा कौंडिण्य आपल्या बरोबर एक छोटा जहाजांचा काफिला घेऊन बाहेर पडला आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये तो या कंबुज देशात जाऊन पोहोचला आणि तेव्हापासून सुरू झाला भारत आणि कंबोडिया यांचा एक ऐतिहासिक प्रवास, सांस्कृतिक प्रवास, धार्मिक प्रवास, आध्यात्मिक प्रवास, आर्थिक प्रवास, ज्ञान विज्ञानाचा, ज्ञान परंपरांचा प्रवास, संस्कृतीचा प्रवास। आणि आज काळाच्या ओघामध्ये जवळजवळ 2000 वर्ष निघून गेली आणि आज आपण पुन्हा या कंबुज देशाकडे पाहतो। कंबोडिया हे ब्रह्मदेशच्या पलीकडे एक असा मोठा देश आहे ज्याची आजची लोकसंख्या ही साधारण 2.5 ते 3 कोटी आहे आणि त्याचा भूप्रदेश साधारणपणे तमिळनाडू किंवा कर्नाटक राज्या एवढा आहे। या कंबोडिया देशामध्ये भारतीय संस्कृतीचा पदोपदी आविष्कार आपल्याला दिसून येतो। सुमारे 2000हून अधिक मंदिरं तिथे होती। इसवी सनाच्या पहिल्या शतकातून प्रवास जो हा सुरू झाला, इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये जयवर्मा दुसरा हा एक फार मोठा सम्राट, ज्यानं तिथं खमेर साम्राज्याची स्थापना केली आणि तिथून खमेर साम्राज्य सुरू झालं। ते साधारण 14व्या-15व्या वर्षापर्यंत टिकलं आणि त्याच राजांच्या परंपरेतला सूर्यवर्मन दुसरा यानं हे जगप्रसिद्ध असं, संपूर्ण जगातलं सर्वात मोठं असं अंकोरवाट मंदिर इसवी सन 1113 ते 1150 या कालावधीमध्ये बांधलं। एक अतर्क्य, एक अद्भुत अशा प्रकारचं हे मंदिर आहे। याच्या मागचं जे आर्किटेक्चर आहे, याच्या मागचं जे इंजिनिअरिंग आहे, यासाठी त्यांनी जे साहित्य वापरलं, आजही त्याचा शोध लावता येत नाही। आणि या अत्यंत भव्य 500 एकर जागेवर उभं असलेलं जे हे मंदिर आहे, या मंदिराच्या चारही बाजूनं खंदकातनं पाणी खळवलंय आणि त्यातून मेरू पर्वताची कल्पना डोळ्यासमोर ठेवून या भव्य मंदिराची निर्मिती झाली। म्हणजे ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊली इकडे ज्ञानेश्वरी लिहित होत्या, त्यावेळेला 12व्या शतकामध्ये या कंबुज देशामध्ये, कंबोडियामध्ये जगातलं एक अवर्णनीय असं आश्चर्य, जणू काही 8वं आश्चर्य अशा या मंदिराचं बांधकाम सुरू होतं। अंकोरवाट मंदिराची जी बाहेरची भिंत आहे ती इतकी अद्भुत आहे की तिच्या एका भागावर रामायण कोरले, रामायणाचं युद्ध कोरले, एका बाजूला महाभारताचं युद्ध कोरले, एका बाजूला सगळ्या आपल्या पुराणातल्या कथा आहेत। श्रीकृष्णाचं युद्ध, बाणासुराचं युद्ध, शंकर, पार्वती, गणपती आणि त्या संपूर्ण मंदिराला असलेले जी काही हे
कुंपण आहे आणि कुंपणावरच्या या भिंती आहेत त्याच्यावरती ही जी काही अप्रतिम अद्भुत अशी कलाकुसर केलेली आहे, हे शिल्पकाम आहे, हे आपल्या डोळ्याचं पारणं फेडतं. अंकोरवाड मंदिरामध्ये त्या काळामध्ये सातत्यानं वेगवेगळे याग होत असत, वेगवेगळे यज्ञ होत असत. त्यामुळे तिथलं जे एक अलौकिक वातावरण आहे, त्यातली जी काही व्हायब्रेशन्स आहेत, त्यातलं जे काही एक डिव्हाइन एनर्जी आहे, आपण ज्याला त्या मंदिरात जातो त्यावेळेला आपल्याला त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते आणि आपल्याला असा भास होतो की जणू काही आपणही 12व्या शतकामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये किंवा कंबोडियामध्येच कुठेतरी आपण राहत होतो की काय, अशा प्रकारची एक अनुभूती आपल्यालाही प्राप्त होते. अंकोरवाड बरोबरच अंकोर थॉम बयोन हे सुद्धा एक अतिशय 7वा जयवर्मन हा जो राजा होता त्याचं हे राजधानीचं ठिकाण. इथं अत्यंत अद्भुत असे हसरे मुखवटे, दगडातून निर्माण केलेले मुखवटे यांचं एक अतिशय विलोभनीय अशा प्रकारचं दर्शन आपल्याला होतं. घनदाट जंगलामध्ये हे मंदिर पाहताना आणि त्यातील शिल्पकला पाहताना, त्यातील जी कलाकुसर आहे ती पाहताना आपण थक्क होऊन जातो. आता याच बरोबर एक अत्यंत महत्वाचा आविष्कार म्हणजे बांटीश्री नावाचं मंदिर. हे खरं तर शंकराचं मंदिर आहे आणि गुलाबी रंगाच्या दगडांपासून बनवलेली अद्भुत शिल्प त्या ठिकाणी. त्या वेगवेगळ्या शिल्पांवर वेगवेगळ्या दृश्यांचं जे काही विलक्षण असं शिल्पांकन आहे, आपल्याला ते अतीव आनंद देतं. त्या ठिकाणी कृष्णाचं आणि कंसाचं युद्ध, याचबरोबर खांडव वन दहन म्हणजे अग्नीला प्रसन्न करण्यासाठी कृष्ण आणि अर्जुनाने जे खांडव वनाचं दहन केलं होतं त्याचं शिल्पांकन आहे. याचबरोबर नरसिंह अवतार आपल्याला तिथे एका वेगळ्या स्वरूपामध्ये दिसतो. उमा आणि शंकर यांचं एक अत्यंत विलक्षण असं शिल्पांकन आहे. अशी वेगवेगळी शिल्पांकनं आपल्याला अद्भुत आनंद देतात. याचबरोबर सहस्त्रलिंग या नावाचं त्या ठिकाणी एक थोडासा आपल्याला 1-2 किलोमीटर थोडासा डोंगर चढून जावा लागतो, परंतु त्या ठिकाणी शेषशाही विष्णूच्या स्वरूपामध्ये नदीच्या पात्रामध्येच शिल्पांकन केलेलं आहे आणि बाजूला लक्ष्मी देवी त्यांचे पाय चेपत बसलेली दिसते आणि त्यावरून वाहत येणारं पाणी जणू काही विष्णुपाद तीर्थ अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. या ठिकाणचं नाव आहे कबाल स्पियान आणि याचबरोबर टोनले सॅप नावाचा एक महाकाय जलाशय, याचं आपल्याला त्या ठिकाणी दर्शन होतं. आपण कंबोडियाकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला त्याचं एक ऐतिहासिक, त्याचा एक विलक्षण असा भारताबरोबर जोडलेला इतिहास आहे. ही ज्याला अद्भुत मंदिरं पाहतो, त्यातलं स्थापत्य पाहतो, त्यातलं शिल्पकाम पाहतो, नक्षीकाम पाहतो, त्याला आपल्याला एका अद्भुत वारस्याची जाणीव होते. तापरोम, निकपियोन, प्रीखा यासारखी नितांत सुंदर मंदिर 8व्या शतकामध्ये ज्याची निर्मिती झाली अशा प्रासातक रावण नावाच्या एका छोट्याशा मंदिरामध्ये भाजक्या विटांच्या सहाय्यानं जे विष्णू मंदिर उभं केलंय, त्याच्या ज्या काही प्रतिमा पाहायला मिळतात ते आपल्याला विलक्षण आनंद देतात. त्याचबरोबर अंकोरवाट मंदिराचं वैशिष्ट्य असणाऱ्या तेथील सुमारे 1800हून अधिक कोरलेल्या अप्सरा आणि 300हून अधिक देवता, त्यांचं प्रतिबिंब आपल्याला कंबोडिया येथील अप्सरा नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतं. आणि याचबरोबर आधुनिक जीवनाचा एक आविष्कार म्हणून आपल्याला पब स्ट्रीट आणि नाईट मार्केट यांचंही दर्शन होतं. अंकोरवाट कंबोडिया ही केवळ एक टूर नाही आहे, एक मजेत फिरायला गेलोय, चैन करायला गेलोय असं हे ठिकाण नाहीये. ही एक विलक्षण अद्भुत अशी अनुभूती आहे. ही आपल्याला एका वेगळ्या मानसिक, बौद्धिक आणि भावनिक स्तरावर घेऊन जाते. आपल्याला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती प्राप्त होते. एक आगळं वेगळं व्हॅल्यू ॲडिशन आपल्या आयुष्यामध्ये होतं. त्यामुळं आम्ही असा आग्रह करतो की अंकोरवाट कंबोडिया ही एक स्वतंत्रपणे घ्यायची अनुभूती आहे. कुठले तरी एखाद्या देशाबरोबर जाता जाता
1-2 दिवसात करावी अशी ही अनुभूती नाहीये. म्हणून या टूर मध्ये आपण जर किमान 5 दिवस राहिलो तर आपल्याला या अभूतपूर्व अशा अंकोरवाट कंबोडिया टूरची एक आगळी वेगळी अनुभूती घेता येते. यासाठी विश्व मंदिर परिषद ही संस्था 6 रात्री आणि 7 दिवसांची अशी ही अंकोरवाट कंबोडिया टूर याचं आयोजन करते. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की गेल्या 5 वर्षामध्ये साधारण 18 ते 20 पेक्षा अधिक टूर विश्व मंदिर परिषदेनं आयोजित केल्या. यामध्ये सुमारे 1200हून अधिक टुरिस्ट देश विदेशातून सहभागी झाले. यामध्ये राम जन्मभूमी न्यासाचे विश्वस्त परमपूजनीय स्वामी गोविंददेवगिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी, प्रख्यात गायक भरत बलवल्ली यांच्यासह अनेक मान्यवरांनी या आमच्या कंबोडिया टूरमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण कृपया आमच्या या वेबसाईटवर या सहलींचं वेळापत्रक पाहावं. आणि आता तर ही अंकोरवाट कंबोडिया टूर आम्ही 1 लाखापेक्षा कमी एवढ्या शुल्कामध्ये उपलब्ध केलेली आहे. या टूरमध्ये आपला संपूर्ण प्रवास हा AC वाहनातून असतो. 14 पेक्षा जास्त मंदिरं आणि स्थापत्याचे जे काही वेगवेगळे आविष्कार आहेत त्यांचं आपण दर्शन घेतो. मी स्वतः या टूरमध्ये आपल्या बरोबर असतो. त्याचबरोबर लोकल गाईड सुद्धा आपल्या बरोबर असतात. शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था, परदेशात अनेकदा आपल्याला अडचणी येतात, मात्र या अंकोरवाट कंबोडिया टूरमध्ये आम्ही शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. विश्व मंदिर परिषदेनं येत्या पुढच्या 10 वर्षामध्ये किमान 10 लाख हिंदूंना अंकोरवाटचं आणि कंबोडियाचं दर्शन घडवण्याचा संकल्प केलेला आहे. मी आपल्या सगळ्यांना या अंकोरवाट कंबोडिया टूरसाठी आमंत्रित करतो आणि एक अद्भुत विलक्षण अनुभूती घेण्याचं आवाहन करतो. नमस्कार.